या क्षणाची एक मोठी बातमी आहे। पुण्यातून बार्टीच्या विद्यार्थ्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न झालेला आहे। 50% अधिछात्रवृत्ती देणाऱ्या या निर्णयाच्या विरोधात आत्मदहनाचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केलेला आहे। बार्टी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच अंगावरती पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न झालेला आहे। 5 ऑगस्ट पासून विद्यार्थ्यांचं बार्टी कार्यालयाच्या समोर बेमुदत आमरण उपोषण सध्या सुरू आहे। या क्षणाची मोठी बातमी आहे। थेट पुण्यामधून बार्टीच्या विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे। 50% अधिछात्रवृत्ती देणाऱ्या निर्णयाच्या विरोधात हा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। बार्टी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच अंगावरती पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केलेला आहे। 5 ऑगस्ट पासून हे विद्यार्थी बार्टी कार्यालयाच्या समोर बेमुदत आमरण उपोषणासाठी बसलेले होते आणि आज त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे। ही दृश्य आपण बघतोय। आपले प्रतिनिधी मिकी घई सध्या या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। मिकी, नेमक्या काय मागण्या आहेत त्या विद्यार्थ्यांचा आणि नेमकं काय घडलंय? अमोल, जर आपण बघितलं तर बार्टीच्या समोर हे विद्यार्थी गेले जवळपास 5 ते 6 दिवस त्या ठिकाणी आंदोलनावर बसलेले आहेत। त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत। खास करून जर प्रामुख्याने बघितलं तर त्यांना फेलोशिप 100% फेलोशिप मिळावी या मागणीसाठी ते त्या ठिकाणी बसलेले आहेत। मात्र तिथले जे अधिकारी आहेत ते त्यांना दाद देत नाहीत, विचारत देखील नाहीत। अशा पद्धतीने आरेरावी त्यांच्यासोबत केली जाते आणि एवढंच काय तर त्यांचं जे उपोषण आहे ते देखील तिथून हाणून पाडलं जातंय, किंबहुना ते त्यांना उचलून तिथून पोलीस घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळेच त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने थेट पेट्रोल अंगावर टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न, अर्थात जाळून घेण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच वेळी तिथं पोलीस पोहोचले आणि जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने काही विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये आपल्याला तिथं झटापटी देखील पाहायला मिळते। अक्षरशः त्या ठिकाणी कुठली दुर्घटना घडलेली नाही या सुदैव म्हणावं लागेल। धन्यवाद मिकी, दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।